Hello friends, welcome to Gnandeep Academy. In this Polity Simplified series, we are going to study one of the most landmark article of India's constitutional history. One of the most landmark article. It is Article 31 capital B, which is related with Keshavanand Bharati case of 24th of April 1973. 31B आर्टिकल काय आहे नेमकं मी तुम्हाला इन शॉर्ट थीम सांगतो, मग आपण याची वर्डिंग समजून घ्या. पहा, एक सिंपल कन्सेप्ट आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला हा कन्सेप्ट अंडरस्टँड होणार नाही ना, तोपर्यंत तुम्हाला 31B ची ग्रॅव्हिटी समजणार नाही. काय आर्टिकल 31B सी हे कळण्यासाठी आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. काय, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत. एक आहे फंडामेंटल राईट, दुसरा आहे डीपीएसपी. तुम्हाला सर्वांना माहित असेल, वन इज फंडामेंटल राईट, सेकंड इज डीपीएसपी, दॅट इज डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तर इथं समजून घ्या. दोन्हीमध्ये डिफरन्स काय समजून घ्या. फंडामेंटल राइट्स आर गिवन इन पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. डीपीएसपी आर गिवन इन पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फंडामेंटल राइटचा पर्पज आहे पॉलिटिकल डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करणं. डीपीएसपीचा पर्पज आहे सोशियो इकॉनॉमिक डेमोक्रेसी इस्टॅब्लिश करणं. राईट. पुढची गोष्ट काय की फंडामेंटल राइट्स आर इन सिंपल इंडिव्हिज्युअलिस्टिक. हे महत्वाचं आहे. हा, काही फंडामेंटल राईट कलेक्टिव्हिस्ट आहेत, काही फंडामेंटल राईट इंडिव्हिज्युअलिस्ट आहेत. पण एक सिंपल थीम लक्षात घ्या, जर आपण फंडामेंटल राईट बद्दल टोटॅलिटीमध्ये जर विचार केला तर फंडामेंटल राईट्स आर इंडिव्हिज्युअलिस्टिक, वेअर ॲज डीपीएसपी आर कलेक्टिव्हिस्ट इन नेचर. या सगळ्यात सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. इंडिव्हिज्युअलिस्टिक आर्टिकल 31 आपण काय विचार करतोय, आपण 44th अमेंडमेंट ऍक्ट 1978 च्या अगोदरचा विचार करतोय. बिफोर 44th अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 1978 आर्टिकल 31 वॉज देअर. दिस आर्टिकल वॉज रिलेटेड विथ राईट टू प्रॉपर्टी, and right to property was a fundamental right. We brought 44th Amendment Act, and this 44th Amendment Act has repealed Article 31 and has abolished right to property as a fundamental right and made right to property as just only a legal right. They made this change. पण त्याच्या अगोदर काय होतं, right to property was a fundamental right. सोबत आपल्या डीपीएसपी मध्ये एक महत्त्वाचं प्रोव्हिजन होतं. इट वॉज आर्टिकल 39B. 39B काय म्हणायचं, 39B म्हणायचं देअर शुड बी equitable distribution of means of production. There should be equitable distribution of resources. So Article 39B wanted to establish distributive justice. Also we had Article 39C. 39 मध्ये दोन clauses आहेत. One was Article 39B, second was Article 39C. 39C चं काय म्हणणं होतं, there should be a prevention of concentration of wealth in the hands of few people. म्हणजे काय तर वेल्थ, संपत्ती मोजक्या लोकांच्या हातामध्ये कॉन्सन्ट्रेट होता कामा नये. इट मीन्स आर्टिकल 39C टॉक्ड अबाउट रीडिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. अँड फॉर धिस नेहरू वेंट फॉर लँड रिफॉर्म्स. नेहरू वेंट फॉर लँड रिफॉर्म्स. तुम्हाला जर प्रश्न विचारला लँड रिफॉर्म्स वाईट आहेत का चांगले आहेत, तुम्ही सगळे म्हणाला चांगलं आहे ना. एका माणसाकडे 1,500, 2,000, 5,000, 10,000 एकर जमीन आहे. भारतामधील सगळ्या लोकांना न्याय मिळायला हवा, ऐतिहासिक अन्याय दूर व्हायला हवा, हिस्टॉरिकल इनजस्टिस करेक्ट करायला हवा. यासाठी ज्या लोकांकडे एका लिमिटच्या वर जमीन आहे, त्या लिमिटच्या वरची जमीन गव्हर्नमेंटनं परचेस करावी, त्याचं कॉम्पन्सेशन त्या ओनरला द्यावं आणि मग ही जमीन सरकारने सगळ्या लोकांमध्ये समान पद्धतीने वाटावी. इट वॉज द पर्पज ऑफ लँड रिफॉर्म. इट वॉज द पर्पज ऑफ लँड रिफॉर्म. So land reforms aimed at distributive and redistributive justice. In simple language, land reforms were aimed at establishing justice in India. आता शेवटचं कॅरेक्टर, fundamental rights were justiciable part of Indian Constitution, or fundamental right is a justiciable part of Indian Constitution, whereas DPSP is non-justiciable part of Indian Constitution. Non-justiciable म्हणजे काय तर सिंपली लक्षात घ्या, जर तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट झाला तर आर्टिकल 13 काय करेल, कोणतीही गोष्ट जी त्या फंडामेंटल राईटला व्हायलेट करेल त्याला अबॉलिश करून टाकल, इनव्हॅलिड करून टाकल. किंवा
आर्टिकल 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकता किंवा आर्टिकल 226 नुसार तुम्ही हायकोर्टकडे जाऊ शकता. सो तुमच्या फंडामेंटल राईटला डायरेक्टली कोर्टाकडनं प्रोटेक्शन आहे, डायरेक्टली कोर्टाकडनं. आर्टिकल 13, आर्टिकल 32 दोन तर फंडामेंटल राईट्स आहेत. लक्षात. इव्हन आर्टिकल 32 काय म्हणतं की पार्लमेंट लॉ करू, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कोर्टाकडे फंडामेंटल राईटच्या प्रोटेक्शनसाठी रिट इश्यू करण्याचा अधिकार देऊ शकतं. दॅट्स वाय फंडामेंटल राईट्स वर जस्टिसिएबल. आता काय झालं पहा, जेव्हा गव्हर्नमेंटने लँड रिफॉर्म आणण्याचे ठरवले आणि काही लोकांकडच्या जमिनी गव्हर्नमेंटने अक्वायर केल्या, मग गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की लँड सिलिंगच्या वर कमाल जमीन धारण कायदा, म्हणजे मॅक्सिमम जमीन तुम्ही किती होल्ड करू शकता, त्या लँड सिलिंगच्या वर जी काही जमीन तुमच्याकडे असेल त्याला गव्हर्नमेंट ठरवेल ते कॉम्पन्सेशन मिळेल. लँड सिलिंगच्या खाली मात्र जर गव्हर्नमेंटने अक्वायर केलं तर तुम्हाला मार्केट रेटने कॉम्पन्सेशन मिळेल. करेक्ट आहे. पण काही लोकांनी या लँड रिफॉर्म्सलाच ऑब्जेक्शन घेतलं. मग काय व्हायचं, गव्हर्नमेंट लोकांच्या लँड अक्वायर करायचं लॉफुली, इलिगली नाही, आणि लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचं. मग ह्या लोकांचं त्यावेळेस राईट टू प्रॉपर्टी वॉज अ फंडामेंटल राईट. ज्यांच्या लँड जमीन गव्हर्नमेंटने अक्वायर केला ही लोक कोर्टाकडे जायची. कोर्ट म्हणायचं आर्टिकल 13 म्हणतं की कोणती गोष्ट फंडामेंटल राईटच्या अगेन्स्ट असेल त्याला काय करा, इनव्हॅलिड डिक्लेअर करा. सुप्रीम कोर्ट प्रोटेक्शन द्यायचं, हायकोर्ट प्रोटेक्शन द्यायचं. गव्हर्नमेंटचा लँड रिफॉर्मचा जो पर्पज होता तो पर्पज मारला जायचा. गव्हर्नमेंटला लँड रिफॉर्म्स मध्ये पुढे जाताच येत नव्हतं. गव्हर्नमेंटने लँड रिफॉर्मची पॉलिसी केली, लोक कोर्टात. ऍक्ट केला, लोक कोर्टात. म्हणजे काय होत होतं, या इंडिव्हिज्युअलिस्टिक नेचर ऑफ फंडामेंटल राईट मुळे आपल्याला जे कलेक्टिव्ह बेनिफिट हवा आहे, कोणता कलेक्टिव्ह बेनिफिट हवाय, कशाचा, जस्टिस इस्टॅब्लिश करायचा, हा फुलफिल होत नव्हता. मग आपण काय केलं, तुम्हाला माहित असेल आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुरुवातीला फक्त 8 शेड्यूल होते. किती होते? देयर वर ओनली 8 शेड्यूल्स. What we did, we made First Amendment Act. We made First Amendment Act and we added 9th schedule to the Indian Constitution. 9th schedule. So what we did, we made First Amendment Act. We added 9th schedule to Indian Constitution, and under this 9th schedule we added Article 31 capital B. We added Article 31 capital B. Now, what was definition of Article 31 capital B? सोप्या भाषेत सांगतो. आर्टिकल 31 कॅपिटल बी काय म्हणतं, कोणताही कायदा, कोणताही नियम, कोणताही रूल, कोणतेही रेग्युलेशन, कोणतीही गोष्ट जी या 9th शेड्यूल मध्ये टाकली जाईल, 9th शेड्यूल मध्ये टाकली जाईल, याला ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. त्या कायद्यामुळे, त्या जमीन सुधारणा कायद्यामुळे काही जरी झालं आणि त्या ठिकाणी लोकांचा फंडामेंटल राईट जरी व्हायलेट झाला तरी सुद्धा 9th शेड्यूल मध्ये टाकलेल्या कोणत्याही गोष्टीला ज्युडिशियल स्क्रुटिनी असणार नाही, ज्युडिशरी त्याला चेक करू शकणार नाही. आणि गव्हर्नमेंटनं काय केलं, लँड रिफॉर्मचे सगळे कायदे उचलले 9th शेड्यूल मध्ये टाकले. दॅट्स इट. गव्हर्नमेंटनं सगळे कायदे उचलले काय केले, 9th शेड्यूल मध्ये टाकले. म्हणजे काय झालं, anything which is put in 9th schedule will have blanket immunity from judicial review. Anything which is put in 9th schedule will have blanket immunity from judicial review. म्हणजे 9th schedule मध्ये टाकलेल्या कोणत्याही गोष्टीला ज्युडिशरी चेक करू शकत नाही, ज्युडिशरी तपासू शकत नाही. आणि यामुळे काय झालं की आपल्याला जो डीपीएसपीचा पर्पज होता, सोशिओ इकॉनॉमिक डेमोक्रेसी अचीव करायचा, हा आपला फुलफिल व्हायला सुरू झाला. आणि मात्र पुढे काय झालं, मात्र गव्हर्नमेंटने याचा जो पर्पज होता लँड रिफॉर्म्स आणणं, चांगले कायदे आणणं, याला मिसयूज करायला सुरू केलं. गव्हर्नमेंट कोणताही कायदा करायचा 9th शेड्यूल मध्ये टाकायचं म्हणायचं, ज्युडिशरीने रिव्ह्यू करायचा नाही. थोडक्यात काय झालं, 9th शेड्यूल ज्याची इस्टॅब्लिशमेंट खूप चांगल्या पर्पजने झाली होती, याचा मिसयूज होण्यासाठी सुरू झाला, मोठा मिसयूज होण्यासाठी सुरू झाला. बरोबर. मग यात काय झालं की 9th शेड्यूल मध्ये टाकलेल्या कोणत्याही गोष्टीवर ज्युडिशियल रिव्ह्यूज बंद झाला. Then came very important case. What was that case? The name of that case was Keshavananda Bharati case. You must be knowing. It was Keshavananda Bharati case of 24th of April 1973. Keshavananda Bharati case of 24th of April 1973. Keshavananda Bharati case ने काय सांगितलं की there is a basic structure to this Indian Constitution. सगळे लोक म्हणले की ठीक आहे, बेसिक स्ट्रक्चर मान्य, डिफाईन करा. सुप्रीम कोर्ट म्हणलं आम्ही डिफाईन नाही करणार, लिस्ट सांगा. सुप्रीम कोर्टनं लिस्ट दिली, खाली मांडून दिलं की अदर्स, म्हणजे इट इज नॉट एक्झॉस्टिव्ह लिस्ट, त्यामध्ये आणखीन गोष्टी ऍड होऊ शकतात.
बरोबर आहे. मग शेवटी खूप जास्त विचारल्यानंतर व्हॉट इज बेसिक स्ट्रक्चर? सुप्रीम कोर्ट सेड प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बेसिक स्ट्रक्चर. व्हॉट इज बेसिक स्ट्रक्चर? प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज बेसिक स्ट्रक्चर. हे सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं. आणि त्यावेळेस सुप्रीम कोर्टनं सांगितलं ज्युडिशियल रिव्ह्यू इज बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. यू कॅनॉट टेक इट अवे. यामुळे काय आहे, जे लॉज, बाय लॉज, रूल्स, रेग्युलेशन्स, प्लान्स, पॉलिसीज, प्रोग्राम्स जे 9th शेड्यूल मध्ये या तारखेच्या अगोदर टाकलेले आहेत, म्हणजे 24 एप्रिल 1973च्या अगोदर टाकलेले आहेत, यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होत नाही. मात्र जे लॉज, रूल्स, रेग्युलेशन्स, बाय लॉज 24 एप्रिल 1973च्या नंतर टाकलेले आहेत, आफ्टर टाकलेले आहेत, दे आर ओपन फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू. आलं लक्षात? मी तुम्हाला सुचवलं की हा व्हिडिओ परत एकदा गो थ्रू करा. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता मी सिम्पली सांगतो. आर्टिकल 31 कॅपिटल बी वॉज ऍडेड इन टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बाय फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट. बरोबर आहे. आर्टिकल 31 कॅपिटल बी चे डेफिनेशन काय आहे? एनिथिंग विच इज पुट इन 9th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट ओपन फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू. पण केशवानंद भारती केसमध्ये काय सांगितलेलं आहे? ज्या गोष्टी 9th शेड्यूल मध्ये 24 एप्रिल 1973च्या अगोदर टाकलेल्या आहेत, दे आर नॉट ओपन फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू. मात्र ज्या गोष्टी 9th शेड्यूल मध्ये 24 एप्रिल 1973च्या नंतर टाकलेल्या आहेत, दे आर ओपन फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू. वाय? बिकॉज ज्युडिशियल रिव्ह्यू इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. यू कॅनॉट टेक अवे बेसिक स्ट्रक्चर, यू कॅनॉट टेक अवे ज्युडिशियल रिव्ह्यू. एवढा इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे 31 कॅपिटल बी चा. चला आता आपण काय करूया, याची नेमकी थीम काय ते आपण पाहूया की नेमकी थीम काय आहे. सी 31 कॅपिटल बी काय आहे? व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन म्हणजे काय की काही लॉज किंवा जे रेग्युलेशन्स यांना व्हॅलिड ठरवणं, यांना इनव्हॅलिड ठरवू देता कामा नये. व्हॅलिडेशन ऑफ सर्टन ऍक्ट्स अँड रेग्युलेशन. सो काही ऍक्ट्स आणि रेग्युलेशन्सला इनव्हॅलिड का ठरवलं जाऊ नये त्याच्याबद्दलचं 31 बी आहे. जी थीम मी तुम्हाला सांगितली, फक्त काय करतोय तुम्हाला इथं वाचून दाखवते की थीम नेमकी काय. पहा काय म्हणतं. विदाउट प्रिज्युडाइज टू दी जनरॅलिटी ऑफ प्रोव्हिजन्स कंटेन इन आर्टिकल 31 कॅपिटल ए. म्हणजे आर्टिकल 31 कॅपिटल ए चा विचार न करता 31 कॅपिटल ए ला काहीही धक्का न पोहोचवता, थोडक्यात काय की आर्टिकल 31 बी रीड करत असताना वी शुड रीड आर्टिकल 31 बी इंडिपेंडेंटली विदाउट टेकिंग इन टू कन्सिडरेशन आर्टिकल 31 कॅपिटल ए. सी नन ऑफ दी म्हणजे कोणताही ऍक्ट, रेग्युलेशन्स स्पेसिफाईड इन 9th शेड्यूल, म्हणजे कोणताही ऍक्ट किंवा रेग्युलेशन जो 9th शेड्यूल मध्ये ऍड केलेला आहे, नॉर एनी ऑफ द प्रोव्हिजन देअर ऑफ शॅल बी डीम्ड टू बी वाईड, म्हणजे त्याला वाईड ठरवलं जाणार नाही, ऑर इव्हर टू हॅव बिकम वाईड ऑन द ग्राउंड दॅट सच ऍक्ट, रेग्युलेशन ऑर प्रोव्हिजन इज इनकन्सिस्टंट विथ or takes away or abridges any of the right conferred by any provisions of this part. आता मला सांगा 31B कोणत्या पार्ट मध्ये आहे? 31B पार्ट 3 मध्ये आहे. पार्ट 3 कशाबद्दलचा आहे? पार्ट 3 फंडामेंटल राईट बद्दलचा आहे. म्हणजे फंडामेंटल राईटने दिलेली कोणतीही प्रोव्हिजन जी 9th शेड्यूल मध्ये टाकलेल्या कोणत्या ऍक्टमुळे, रेग्युलेशनमुळे जर वाईड होत असेल तरीही 9th शेड्यूल मध्ये टाकलेल्या कोणत्याही ऍक्टला, रेग्युलेशनला तुम्ही वाईड ठरवू शकत नाही. And notwithstanding any judgment, decree, order or any court, tribunal to the contrary, each of the said act and regulation shall subject to the power of any competent legislature to repeal or amend it continues in force. म्हणजे ते फोर्स मध्ये राहील. म्हणजे थोडक्यात काय, कोणताही ऍक्ट किंवा रेग्युलेशन जो 9th शेड्यूल मध्ये टाकला जाईल, जे आर्टिकल 31 बी म्हणतं, त्याला तुम्ही व्हाईट ठरवायचं नाही. इव्हन ज्युडिशियरीनं कोणताही डिसिजन, कोणताही कॉम्पिटंट कोर्ट किंवा कोणत्याही लेजिस्लेचरनं जरी डिसिजन दिलं तरीही या पर्टिक्युलर केसमध्ये ज्युडिशियरीचं कोणतंही डिसिजन आर्टिकल 31 बी कॉन्सिक्वेन्शियली 9th शेड्यूलला लागू होणार नाही. पण सेम डिसिजन केव्हा चेंज झालं? सेम डिसिजन चेंज झालं बाय that particular same decision changed by Keshavanand Bharati case of 24 April 1973. I request every one of you to please go through this article time and again. It is very interesting to get an idea. Thank you.